तर भारतामध्ये बुद्धिमान लोकांची काही कमी आहे का? अजिबात नाहीये. पण ती बुद्धी योग्य ठिकाणी वापरली जावी इतकीच मात्र अपेक्षा आहे. बरं आता झालं काय? तुम्ही म्हणाल प्रियंका विषय काय? अचानक बुद्धीबद्दल आपण का बोलायला लागलोय? झालं असं की इतके टॅलेंटेड लोक आहेत की त्या टॅलेंटेड मुंबईच्या लोकांनी अमेरिकेत असणाऱ्या नागरिकांना सायबर गुन्ह्यांमध्ये फसवलेलं आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये त्यांनी उकळलेत. कसे म्हणजे हो, तुम्ही जो विचार करताय तो प्रश्न मला एक्झॅक्ट सेम प्रश्न मला पडलेला की तो अमेरिकन ॲक्सेंट इथल्या लोकांना कसा आला आणि अमेरिकन लोकं पण कसे असे कन्विन्स झाले की अरे होय, हा आपल्याकडचाच असेल. मला पण हा प्रश्न होता. ते सगळं आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. दुसरं म्हणजे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा कसा लावला आणि तिसरं म्हणजे असं काय बोलले ही लोकं त्यांना फोनवर की ते घाबरून पैसे द्यायला रेडी झाले. हा पण एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. तर हे सगळंच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तर त्याचं झालं असं की मुंबईच्या अंधेरी ईस्ट, अंधेरी पूर्वमध्ये 2 फेक कॉल सेंटर्स सुरू होते आणि ही माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली आणि ते तातडीने तिथे गेले आणि त्यांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये काय-काय बाहेर आलं हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. या छाप्यामध्ये एक स्क्रिप्ट बाहेर आली. त्या स्क्रिप्टमध्ये जे काही लिहिलेलं होतं, ठराविक जे पॉइंटर्स लिहिलेले होते तेच फक्त त्या परदेशी नागरिकांना फोन करून बोलल्या जायचं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोललं जायचं नाही. म्हणजे कुठले असे मुद्दे होते ज्यावर ते परदेशी नागरिक हे घाबरू शकतात किंवा पैसे देण्यासाठी रेडी होऊ शकतात अशा आशयाची स्क्रिप्ट म्हणजे काय? आता या व्हिडिओसाठी जी आम्ही स्क्रिप्ट लिहितो किंवा भाषणासाठी राजकीय नेते जी स्क्रिप्ट लिहून घेतात किंवा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी प्रिपेअर करताना जी स्क्रिप्ट लिहिता तशी एखादी स्क्रिप्ट यांनी लिहून ठेवलेली होती. त्या स्क्रिप्टमध्ये काय होतं? तर बँक खातं तुमचं गोठवलं जाईल, तुमचं बँक खातं बंद होईल किंवा तुमच्या पार्सलमध्ये काहीतरी बेकायदेशीर वस्तू आढळलेली आहे, त्यामुळे तुमच्यावर एक मोठी कारवाई होऊ शकते आणि मोठा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो, असा विश्वास ही लोकं त्या अमेरिकन नागरिकांना कॉल्सवर द्यायची. आणि ते अमेरिकन नागरिक देखील या सगळ्यांमध्ये घाबरून गेले. बरं आता 2 महत्त्वाचं ते दाखवायचे, भासवायचे की आम्ही कोण आहोत? यूएस ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनचे आम्ही अधिकारी आहोत पहिलं आणि दुसरं म्हणजे एका ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे आम्ही प्रतिनिधी आहोत. अशा 2 पदांवर आम्ही आहोत असं ते भासवायचे आणि त्यांच्याकडून गोपनीय माहिती असेल ती सगळी काढायचे. त्याचबरोबर एक व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करायचे कॉलिंगसाठी, म्हणजे लोकेशन ट्रेस करता येणार नाही. त्याचबरोबर इतर देखील ऑनलाईन कॉलिंग टूल्सचा वापर केला जायचा आणि त्या टूल्सच्या माध्यमातून जी आधी अनधिकृतपणे गोपनीय माहिती या सगळ्या अमेरिकन नागरिकांची काढलेली होती, त्यांना हे लोकं कॉल करायचे आणि हा सगळा फसवणुकीचा प्रकार हा उघड झालाय. तर यामध्ये आणखी एक होतं की तुमच्या पार्सलमध्ये काहीतरी बेकायदेशीर वस्तू आढळली आहे, तुम्हाला एक मोठा दंड भरायला लागेल आणि मग त्या मोठ्या दंडाच्या भीतीने काही सेटलमेंट होतीये का, असं सगळं हे लोक भासवायचे आणि कमी पैशांमध्ये सेटलमेंट करा, तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असा सगळा प्रकार हा होता. यामध्ये आता पोलिसांना काय सापडलंय? पोलिसांनी जेव्हा या 2 बिल्डिंगमध्ये छापा मारला, आता जेबी नगर या नगरमध्ये 2 बिल्डिंग होत्या. त्या दोन्ही बिल्डिंगवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना काय सापडले? जास्त इंटरेस्टिंग आहे. पोलिसांना 11 लॅपटॉप सापडले. त्याचबरोबर 11 हेडफोन अर्थात 18 मोबाईल फोन, त्याचबरोबर राउटर, स्विचर्स, फसवणूक कारभाराशी संबंधित कागदपत्र हे सगळं जप्त करण्यात आलंय आणि 5 लाखांचा मुद्देमाल म्हणजे जे काही 5 लाखांची मालमत्ता तिथे होती ती सगळी जप्त करण्यात आली. या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकचा तपास सुरू आहे, कारण की फक्त 5 लाखांची ही फसवणूक नसणार आहे. यामध्ये आणखी अनेक कांगोरे आहेत, ते हळूहळू तपासात पुढे येतीलच. पण विचार करण्यासारखी गोष्ट इथे मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये बसून अमेरिकन नागरिकांना फसवण्याचा हा सगळा प्रकार समोर आला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचं हे सगळं रॅकेट उघड झालं आणि फक्त अमेरिकन नागरिकांना किंवा फक्त परदेशी नागरिकांनाच ही लोक फसवायची. म्हणजे एकदम कोट अनकोट ही माहिती आहे की फक्त परदेशी नागरिकांनाच ही फसवायची, भारतातल्या नाही. तर यामागे देखील असा काय उद्देश होता हे सुद्धा आता समोर येईल. पण या सगळ्या प्रकरणी भारतीय दंड संहिता 2023च्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि दूरसंचार कायदा 2023 अंतर्गत या सगळ्या 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भातला सगळा पुढचा जो काही तपास आहे तो सुरू झालेला आहे.
त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले की भारतात बुद्धिमान लोकांची कमी नाहीये, टॅलेंट खूप आहे, स्किल खूप आहे, पण ते योग्य ठिकाणी वापरलं जाणं हे अपेक्षित आहे. कारण जर ते योग्य ठिकाणी वापरलं गेलं असतं तर आज असा काही गुन्हा त्यांच्या हातून घडला नसता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक भन्नाट वेगवेगळ्या स्टोरीज पाहण्यासाठी, माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.